पुढचा पॉइंट त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन, त्याला म्हणतात सिनगॅमे. आता फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर डेफिनेशन याच्यामध्ये फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ किंवा अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट, इट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. तर या फर्टिलायझेशन मध्ये डायग्राम दाखवलेली आहे याच्यामध्ये. तर या फर्टिलायझेशन मध्ये काही इव्हेंट्स असतात. चालू वर्षी बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा 4 मार्काचा प्रश्न विचारलेला होता. पहिली इव्हेंट आहे, याला म्हणतात इनसेमिनेशन. आता इनसेमिनेशन म्हणजे काय, तर डिस्चार्ज ऑफ सिमेन ड्युरिंग कॉप्युलेशन. कॉप्युलेशनच्या वेळी सिमेन जो असतो हा वजानामध्ये डिस्चार्ज करणे, याला म्हणतात इनसेमिनेशन. आता या इनसेमिनेशन मध्ये काय होतं, आउट ऑफ मिलियन स्पर्म ओनली फ्यू स्पर्म जे असतात रिच इनटू द फॅलोपियन ट्यूब. फक्त काही थोड्या प्रमाणामध्ये स्पर्म जे असतात ते फॅलोपियन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट पर्यंत पोहोचतात. दुसरी स्टेप याला म्हणतात ऍक्टिव्हेशन ऑफ स्पर्म. आता ऍक्टिव्हेशन ऑफ स्पर्म कसे होतात, ऍक्टिव्ह स्पर्म कसे होतात, तर फिस्कस फ्लुइड सिक्रेटेड बाय इंटरनल लाइनिंग ऑफ फॅलोपियन ट्यूब. इंटरनल लाइनिंग ऑफ फॅलोपियन ट्यूब जे असते ही काय करते, व्हिस्कस फ्लुइड तयार करते आणि याच्यामुळे काय होतं, स्पर्म ऍक्टिव्हेट होतो. आता त्याच्यानंतर पुढचा पॉइंट याच्यामध्ये सेकंडरी ओसाइट, आपण त्याला ओहम असं म्हणतो. रिलीज बाय मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल. ग्रॅफियन फॉलिकल मॅच्युअर जो असतो हा काय करतो, सेकंडरी ओसाइट किंवा ओहम काय करतो, रिलीज करतो. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ओव्ह्युलेशन. आणि हा ओहम जो असतो किंवा सेकंडरी ओसाइट जो असतो हा कोण घेतो, हा फॅलोपियन ट्यूब घेते. आपल्याला मागच्या पॉइंट मध्ये पाहिलेलं आहे. तर फिंबरी काय करते, कलेक्ट करते आणि कुठं याच्यामध्ये फॅलोपियन ट्यूब मध्ये आणला जातो हा ओहम. हा सेकंडरी ओसाइट जो असतो इट सिक्रेट ग्लायकोप्रोटीन, त्याला म्हणतात फर्टिलिझिन असं म्हणतात. आता सेकंडरी ओसाइट कुठं आलाय, फॅलोपियन ट्यूब मध्ये. फॅलोपियन ट्यूब मध्ये आल्यानंतर हा काय करतो, सिक्रेट ग्लायकोप्रोटीन, त्याला म्हणतात फर्टिलिझिन. आता त्याच वेळेस सरफेस ऑफ द स्पर्म किंवा स्पर्मचा जो हेड असतो प्रोड्यूस अँटी फर्टिलिझिन. म्हणजे ओसाइट काय करतो, ग्लायकोप्रोटीन तयार करतो, त्याला म्हणतात फर्टिलिझिन. आणि स्पर्मचा हेड जो असतो इट प्रोड्यूस काय करतो, अँटी फर्टिलिझिन. ह्या दोघांची काय होते, रिएक्शन होते, फर्टिलिझिन आणि अँटी फर्टिलिझिन. आणि याच्यामुळे काय होतं, ऍडिजन ऑफ स्पर्म विथ द सरफेस ऑफ ओसाइट. मग काय होतात, हे स्पर्म ह्या दोघांच्या रिएक्शनमुळे स्पर्म काय होतात, ऍडिजन म्हणजे चिटकतात. कुठं, ऑन द सरफेस ऑफ ओसाइट, ओसाइटच्या सरफेस वरती येऊन चिटकतात. कशामुळं, फर्टिलिझिन आणि अँटी फर्टिलिझिनच्या रिएक्शनमुळे. त्याच्यानंतर पुढे काय होतं, एग इज सराउंडेड बाय मेनी स्पर्म्स. या एगला काय होतात, मेनी स्पर्म काय होतात, सराउंड होतात. आता हा स्पर्म जो असतो हा काय करतो, हॅल्युरुनेडेज नावाचे एन्झाईम तयार करतो. आणि हा एन्झाईम काय होतं, या एन्झाईम मुळे हायड्रॉलिसिस द हॅल्युरोनिक ऍसिड ऑफ फॉलिक्युलर सेल. फॉलिक्युलर सेल कोणाचे असतात, या सेकंडरी ओसाइट किंवा ओहमचे असतात. या हॅल्युरोनेडेज मुळे काय होतं, हा हॅल्युरोनिक ऍसिड काय होतं, फॉलिक्युलर सेल मधलं काय होतं, हायड्रॉलिसिस होतं. आणि हायड्रॉलिसिस झाल्याबरोबर आणखी काय होतं, झोनालायसिन किंवा याला अॅक्रोसिन असं म्हणतात. हा झोनालायसिन आणि अॅक्रोसिन काय करतो, डायजेस्ट झोना पेलुसिडा. झोना पेलुसिडा कोणाचं मेम्ब्रेन आहे, तर हा एगचा किंवा सेकंडरी ओसाइटचा. हे काय करतं, हा झोनालायसिन काय करतो, तो एगचा मेम्ब्रेन जो असतो काय करतो, डायजेस्ट करतो, त्याला म्हणतात झोना पेलुसिडा. आता याच्यामध्ये काय, स्पर्म झाला रिच इनटू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता वरचा मेम्ब्रेन आपण काय केला, ब्रेक केला. कुठला, याच्यामधला झोना पेलुसिडा काय होतो, डायजेस्ट झाला. त्यामुळे स्पर्म काय होतात, आतमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आतमध्ये एंट्री करतात अँड टच टू द व्हायटेलाइन मेम्ब्रेन. आता व्हायटेलाइन मेम्ब्रेनला स्पर्म काय करतात, टच करतात. आणि हिअर टच झाल्याबरोबर काय होतं, हा व्हायटेलाइन मेम्ब्रेन जो असतो इट इज कन्व्हर्टेड इनटू फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये याचं रूपांतर होतं. आता काय होतं, स्पर्म काय होतं, आतमध्ये एंट्री केल्याबरोबर एकच स्पर्म आतमध्ये एंट्री करतो ओहम मध्ये. त्याचबरोबर काय होतं, हा व्हायटेलाइन मेम्ब्रेनचं रूपांतर कशामध्ये होतं, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन मध्ये होतं. हे कशासाठी होतं, तर टू प्रिव्हेंट द पॉलिस्पर्मी. तर एकापेक्षा जास्त स्पर्म आतमध्ये जाऊ न देणे हा याच्या मागचा उद्देश असतो. म्हणजेच काय, टू प्रिव्हेंट द पॉलिस्पर्मी. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट याला म्हणतात एम्फिमिक्सिस.
याला कॅरिओगॅमी असं म्हणतात. आता स्पर्म आतमध्ये एंट्री झाले, फर्टिलायझेशन मेम्ब्रेन तयार झाला, फक्त एकच स्पर्म आतमध्ये एंट्री करतो ओहम मध्ये. एंट्री ऑफ स्पर्म झाल्याबरोबर स्टिम्युलेट द सेकंडरी ओसाइट, ओहम मधला किंवा सेकंडरी ओसाइट काय होतो, स्टिम्युलेट होतो. इथं मिओसिस सेकंड काय होते, कंप्लीट होते. आणि दिस इज द एंड ऑफ oogenesis. इथे oogenesis जे असतं इथं कंप्लीट होतं. अँड सेकंड पोलार बॉडी फॉर्म, याच्यामध्ये काय होतं, सेकंड पोलार बॉडी इथं डायग्राम मध्ये दाखवलंय. तर सेकंड पोलार बॉडी काय होते, तयार होते. आता सेकंड पोलार बॉडी तयार झाल्यानंतर पुढे काय होतं बघा, न्यूक्लियस ऑफ द सेकंडरी oocyte याचं रूपांतर फिमेल प्रोन्यूक्लियस मध्ये होतं. आणि याच्यामध्ये काय होतं, फिमेल प्रोन्यूक्लियस तयार झाला आणि न्यूक्लियस ऑफ द आपल्या स्पर्म मध्ये एक असतो, स्पर्म मध्ये काय असतो, न्यूक्लियस असतो. याचं रूपांतर काय होतं, मेल प्रोन्यूक्लियस मध्ये याचं काय होतं, रूपांतर होतं. हे झाल्यानंतर काय होतं, हेअर मेल प्रोन्यूक्लियस आणि फिमेल प्रोन्यूक्लियस काय होतं, याचं फ्युजन होतं. म्हणजेच काय होतं, मिक्सिंग ऑफ क्रोमोसोम ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लियस. इट इज कॉल्ड, याला म्हणतात एम्फिमिक्सिस असं म्हणतात. आता एम्फिमिक्सिस झाल्याबरोबर हेड ऑफ द स्पर्म डिटॅच फ्रॉम द मिडल स्पीस अँड टेल, फक्त हेड काय होतं, स्पर्मचं आतमध्ये एंट्री करतं आणि बाकीचा भाग जो असतो मिडल पीस आणि टेल जे असतं ते काय होतं, एकच्या काय होतं, बाहेर राहतं. आता याच्यामध्ये काय होतं, दोघांचे क्रोमोसोम मेल प्रोन्यूक्लियस आणि फिमेल प्रोन्यूक्लियसचे काय होतात, याच्यामध्ये मिक्सिंग होतात, क्रोमोसोम काय होतात, मिक्स होतात. या प्रोसेसला काय म्हणतात, एम्फिमिक्सिस. म्हणजे काय, जेनेटिक इन्फॉर्मेशन जी असते दोन पॅरेंटची काय होते, मिक्स होते आणि डिप्लॉइड झायगोट काय होतो, तयार होतो. तर याच्यामध्ये हा एम्फिमिक्सिस ही तिसरी स्टेप याच्यामध्ये डायग्राम मध्ये याच्यामध्ये दाखवलेलं आहे. मेल प्रोन्यूक्लियस फिमेल प्रोन्यूक्लियस फ्यूज होतात, त्याच्यानंतर हा झायगोट तयार झालेला आहे. हा झायगोट तयार झाल्यानंतर इथं त्याच्यानंतर पुढचा भाग आहे सिग्निफिकन्स काय. तर पहिलं सिग्निफिकन्स याच्यामध्ये या फर्टिलायझेशन सिग्निफिकन्स काय, तर आफ्टर कम्प्लिशन ऑफ मिओसिस सेकंडरी oocyte conclude the process of oogenesis. सेकंड मिओसिस कंप्लीट झाल्यानंतरच काय होतं, सेकंडरी oocyte जो असतो हा oogenesisची प्रोसेस काय करतो, कंप्लीट होते. त्याच्यानंतर दुसरा भाग याच्यामध्ये रिस्टोअर डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम इन द झायगोट. आपला याच्यामध्ये झायगोट तयार झाला. आता झायगोट तयार कसा झाला, रिस्टोअर झालं काय, डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम कुणाचा, हॅप्लॉइड मेल आणि हॅप्लॉइड फिमेल, काय झालं, हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड काय झालं, डिप्लॉइड. तर रिस्टोअर म्हणजे जतन केला जातो, काय, डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम झायगोट मधला रिस्टोअर मध्ये जतन केला जातो. त्याच्यानंतर तिसरा, कंबाईन द कॅरेक्टर ऑफ टू पॅरेंट्स. आता काय झालं, दोन्ही पॅरेंटचे कॅरेक्टर काय झाले, कंबाईन झाले. त्याच्यामुळे काय होतं, व्हेरिएशन म्हणजे बदल होतो आणि बदल झाल्यामुळे काय होतं, हेल्प इन द इव्होल्युशन होण्यास म्हणजे उत्क्रांती होण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर या फर्टिलायझेशन मुळे काय होतं, डिटरमाइन द सेक्स ऑफ द यंग वनचा सेक्स डिटरमाइन करण्यासाठी या फर्टिलायझेशनचा उपयोग होतो. आणि शेवटच्या याच्यामध्ये फर्टिलायझेशन इंट्रोड्यूस सेंट्रिओल विच आर मिसिंग इन द ओव्हम. फर्टिलायझेशनच्या वेळी काय झालं, आपण पाहिलं याच्यामध्ये सेंट्रिओल असतात, प्रॉक्सिमल आणि डिस्टल सेंट्रिओल. हा सेंट्रिओल काय झाला, याच्यामध्ये इंट्रोड्यूस झाला, परंतु हा विच आर मिसिंग इन द ओव्हम मध्ये तो काय झाला, मिस होतो. दीज आर द सिग्निफिकन्स ऑफ कशाचे, फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. हा मोठा भाग, याच्यामध्ये 3 फेजेस असतात. याच्यामध्ये पहिली फेज याला म्हणतात क्लिव्हेज, दुसरी फेज असते ब्लास्टोला आणि तिसरी असते याला म्हणतात गॅस्ट्रुला. पहिली आपण याच्यामध्ये पाहणार आहोत क्लिव्हेज. बघा डायग्राम याच्यामध्ये. तर क्लिव्हेज म्हणजे काय, तर मायटॉटिक डिव्हिजन ऑफ झायगोट. आता झायगोट तयार झाला फर्टिलायझेशन मध्ये, याचं काय होते, मायटॉटिक डिव्हिजन होते. अँड टू फॉर्म काय तयार होतं बघा, हॉलो म्हणजे पोकळ, स्पेरिकल म्हणजे गोलाकार, मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर याला म्हणतात क्लिव्हेज, किंवा याला इट इज ऑल्सो कॉल्ड, याला ब्लास्टू किंवा ब्लास्टोसाइट असं म्हणतात किंवा ब्लास्टुला असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये हा इट ऑकर्स. आता ही प्रोसेस कुठं होते, तर आता आपण फर्टिलायझेशन मध्ये पाहिलं, याच्यामध्ये झायगोट तयार झाला. आता झायगोटच्या पुढे काय होणार आहे, त्याच्यामध्ये एम्ब्रिओ तयार होतो. आता याच्यामध्ये ही प्रोसेस, ह्या क्लिव्हेजची प्रोसेस कुठं तयार होते, तर याच्यामध्ये फॅलोपियन ट्यूब
टू द युटेरस, याच्यामध्ये ही प्रोसेस काय होते, डेव्हलप होते. त्याच्यानंतर ह्युमन क्लिव्हेज जी असते, ही ह्युमन क्लिव्हेज कशी असते, होलोब्लास्टिक. आता होलोब्लास्टिक म्हणजे काय, होल एग जे असतं हे डिवाइड इंटू 2 ब्लास्टोमर. संपूर्ण एग जे असतं याचं हे डिवाइड होतं, 2 ब्लास्टोमर मध्ये डिवाइड होतं, त्याला म्हणतात होलोब्लास्टिक, आणि इक्वल डिव्हिजन असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये फर्स्ट क्लिव्हेज म्हणून आहे. आता याच्यामध्ये झायगोट बघा, हा झायगोट याची काय होते, व्हर्टिकल डिव्हिजन, ॲनिमल पोल टू व्हेजिटल पोल, अशी व्हर्टिकल म्हणजे उभी डिव्हिजन होते. आणि झायगोट्स डिवाइड इंटू 2 ब्लास्टोमर, झायगोटचे 2 ब्लास्टोमर तयार होतात. आणि डायग्राम मध्ये दाखल बघा 2 ब्लास्टोमर्स दाखवले आहेत. तर याच्यामध्ये व्हर्टिकल डिव्हिजन होते, 2 ब्लास्टोमर तयार होतं. आणि ही डिव्हिजन जी असते किंवा ही फर्स्ट क्लिव्हेज जी असते 72 तास आफ्टर फर्टिलायझेशन, म्हणजे सॉरी 32 अवर्स आफ्टर फर्टिलायझेशन नंतर 32 तासामध्ये काय होते, ही क्लिव्हेज होते, फर्स्ट क्लिव्हेज. आता सेकंड क्लिव्हेज जी असते, ही सेकंड क्लिव्हेज याच्यामध्ये व्हर्टिकल डिव्हिजन, याच्यामध्ये बट राईट अँगल टू फर्स्ट वन, व्हर्टिकल डिव्हिजन असते बट राईट अँगल टू फर्स्ट वन. पहिले आपण 2 ब्लास्टोमर तयार झाले, त्याला राईट अँगल टू फर्स्ट वन, आणि याच्यामुळे काय बोथ द ब्लास्टोमर काय होतात, डिवाइड होतात, आणि 4 सेल्ड स्टेज तयार होते. याला काय म्हणतात, सेकंड क्लिव्हेज. डायग्राम मध्ये जाऊया, 4 सेल्ड स्टेज. आणि ही जी सेकंड क्लिव्हेज असते 62 अवर्स आफ्टर फर्टिलायझेशन, 62 तासानंतर काय होते, फर्टिलायझेशन नंतर तयार होते. त्याच्यानंतर थर्ड क्लिव्हेज, ही थर्ड क्लिव्हेज जी असते हॉरिझॉन्टल असते, म्हणजे हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडवी असते. डिव्हिजन राईट अँगल टू फर्स्ट टू क्लिव्हेज, फर्स्ट टू क्लिव्हेजला राईट अँगल असते, परंतु आडवी म्हणजे हॉरिझॉन्टल असते. 4 ब्लास्टोमर डिव्हाइड होतात आणि 8 सेल्ड स्टेज तयार होते. कधी, तर 72 अवर्स आफ्टर फर्टिलायझेशन. बघा याच्यामध्ये 8 सेल्ड स्टेज याच्यामध्ये काय होते, तयार होते 72 अवर्स आफ्टर फर्टिलायझेशन. पुढे काय होतं, सक्सेसिव्ह डिव्हिजन होते, प्रोड्यूस सॉलिड बॉल ऑफ सेल्स तयार होतो. या सॉलिड बॉल ऑफ सेल्स इट इज कॉल्ड, याला म्हणतात मोरुला. याच्यामध्ये दाखवलंय बघा डायग्राम मध्ये, मोरुला हा डी जी डायग्राम आहे ती मोरुलाची आहे याच्यामध्ये. तर हा मोरुला तयार होतो, सक्सेसिव्ह डिव्हिजन ऑफ सेल्स टू फॉर्म बॉल ऑफ सॉलिड बॉल ऑफ सेल्स, इट इज कॉल्ड एज मोरुला असं म्हणतात. या मोरुला मध्ये काय असतात, 16 सेल्स असतात. 2 टाइप्सचे याच्यामध्ये सेल असतात. आउटर स्मॉलर सेल असतात, त्याला क्लिअरर सेल्स असं म्हणतात, आणि इनर सेल जे असतात त्याला इनर मास ऑफ सेल्स असं म्हणतात. तर असा मोरुला, हा 16 सेलचा मोरुला तयार होतो. ही पहिली स्टेप याच्यामध्ये झाली. हा मोरुला जो असतो, हा मोरुला तयार झाला, रिच इन द युटेरस मध्ये पोहोचतो कधी, 4 to 6 days आफ्टर फर्टिलायझेशन, 4 ते 6 दिवसानंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, हा युटेरस म्हणजे गर्भाशयामध्ये येऊन पोहोचतो. दुसरी स्टेप याला काय म्हणतात, ब्लास्टोसिस्ट असं म्हणतात. आता याच्यामध्ये काय होतं, तर पहिल्या डायग्राम मध्ये बघा, आउटर सेल्स ऑफ मोरुलाच्या आउटर सेल्स बघितल्या डायग्राम मध्ये. तर हे आउटर सेल्स ऍब्सॉर्ब न्यूट्रिटिव्ह फ्लुइड ह्या युटेरस मधून काय करतात, ऍब्सॉर्ब करतात. एंडोमेट्रियल मेम्ब्रेन मधला न्यूट्रिटिव्ह फ्लुइड ऍब्सॉर्ब करतात टू फॉर्म, किंवा इट इज कॉल्ड, याला म्हणतात ट्रोफोब्लास्ट तयार होत. बघा ट्रोफोब्लास्ट डायग्राम मध्ये दाखवले, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रोफोएक्टोडर्म असं म्हणतात. म्हणजे हा आउटर सेल जे असतात मोरुलाच्या, न्यूट्रिटिव्ह फ्लुइड एंडोमेट्रियम मधून म्हणजे गर्भाशयाच्या अस्त्रामधून घेतात आणि ट्रोफोब्लास्ट तयार होतो किंवा ट्रोफोएक्टोडर्म तयार होतो. आता परत काय होतं, हा मोरुला काय करतो, मोर फ्लुइड ऍब्सॉर्ब, बघा मोर फ्लुइड ऍब्सॉर्ब बाय ट्रोफोब्लास्ट. या ट्रोफोब्लास्ट द्वारे काय होतं, जास्तीत जास्त फ्लुइड ऍब्सॉर्ब केला जातो. सेल्स बिकम फ्लॅट होतात, चपट्या आकाराच्या सेल्स होतात, आणि कॅव्हिटी तयार होते. त्या कॅव्हिटीला काय म्हणतात, ब्लास्टोसील कॅव्हिटी डायग्राम मध्ये दिसतंय. ही ब्लास्टोसील कॅव्हिटी तयार होते, त्याला सेगमेंटेशन कॅव्हिटी असं म्हणतात. आता याच्यामध्ये 2 पोल असतात. आपण पाहिलं, वरचा जो पोल असतो याला ॲनिमल पोल असं म्हणतात, याला एम्ब्रियॉनिक पोल असं म्हणतात. साइड ऑफ द ब्लास्टोसिस्ट टू विच एम्ब्रियॉनल नॉब ज्या साइडला असतो त्याला ॲनिमल पोल असं म्हणतात. आणि अपोजिट साइडचा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, फिजिटल, किंवा याला म्हणतात ॲब एम्ब्रियॉनिक पोल असं म्हणतात.
आता ट्रोफोब्लास्ट जो असतो हा ट्रोफोब्लास्ट डायग्राम मध्ये दिसतो. याच्यामध्ये ट्रोफोब्लास्ट काय करतो, प्रोड्यूस एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन तयार करतो. आता याच्या डायग्राम मध्ये नाव नाही, एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन तयार होतो. झोना पेलुसिडा काय होते, याच्यामधला आपण पहिला झोना पेलुसिडा थिन होतो, डिसअपियर होतो. डिसअपियर हा झोना पेलुसिडा याच्यामध्ये नाहीये, डिसअपियर झालेला आहे. ब्लास्टोसिस्ट स्टेज जी असते ही रिच्ड अबाउट 5 days आफ्टर फर्टिलायझेशन. 5 days आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, ही रिच म्हणजे पोचली जाते. त्याच्यानंतर हा ब्लास्टुला तयार झाल्यानंतर इम्प्लांटेशन म्हणजे काय, रोपवन करणे. हा जो ब्लास्टुला असतो किंवा ब्लास्टोसिस्ट असतो 6 ते 7 दिवसानंतर, कधी आफ्टर फर्टिलायझेशन, एम्ब्रिओ जो असतो अटॅच, किंवा एम्ब्रिओ म्हणजेच काय, ब्लास्टुला अटॅच डीप इनसाइड द वॉल ऑफ युटेरस. युटेरसच्या डीप इनसाइड वॉल मध्ये काय होतो, अटॅच होतो. या प्रोसेसला काय म्हणतात, इम्प्लांटेशन. त्याच्यानंतर शेवटची स्टेप याला म्हणतात गॅस्ट्रोलेशन. आता याच्यामध्ये बघा डायग्राम, गॅस्ट्रोलेशन मध्ये काही नाव या डायग्राम मध्ये दिलेली नाहीत. आता गॅस्ट्रोलेशन म्हणजे काय, आपण प्रायमरी जर्मिनल लेयर्स आपण 3 लेयरचे बनलेले असतो. कुठले, एक्टोडर्म बाहेरचा, मेसोडर्म मधला, आणि आतला कुठला असतो, एंडोडर्म. दीज आर फॉर्म्ड बाय, कसे तयार होतात, मॉर्फोजेनिक मुवमेंट अँड रिअरेंजमेंट ऑफ सेल्स. इट इज कॉल्ड, याला म्हणतात गॅस्ट्रोलेशन. म्हणजे प्रायमरी जर्मिनल लेयर्स, दॅट इज एक्टोडर्म, मेसोडर्म अँड एंडोडर्म. दीज आर फॉर्म्ड बाय मॉर्फोजेनिक मुवमेंट्स अँड अरेंजमेंट ऑफ सेल्स कॉल्ड ॲज, याला म्हणतात गॅस्ट्रोलेशन. याच्या स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे किंवा चेंजेस होतात कुठल्या, फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म पहिल्यांदा तयार होतो. बघा एंडोडर्म आहे का, एंडोडर्म खालचा गोल, डायग्राम मधला एंडोडर्म बघा. हा जो एंडोडर्म असतो कसा तयार होतो, सम सेल्स ऑफ द फ्री सरफेस ऑफ एम्ब्रियोनल नॉब. आपण मागाचे डायग्राम बघितले, एम्ब्रियोनल नॉब म्हणजे अॅनिमल पोल, त्याच्यामध्ये सम सेल्स कव्हरिंग फ्री सरफेसच्या काही सेल्स, सम सेल्स कुठल्या, एम्ब्रियोनल नॉबच्या, बिकम फ्लॅट होतात अँड टू फॉर्म फर्स्ट एंडोडर्मल सेल तयार होते. बघा फर्स्ट एंडोडर्मल सेल तयार, एंडोडर्म म्हणजे एम्ब्रियोनल नॉबच्या काही सेल्स काय होतात, फ्लॅट होतात. टू फॉर्म काय होतो, फर्स्ट एंडोडर्मल सेल तयार होतो. आता एंडोडर्म जो असतो हा एम्ब्रियोनल नॉब लोकेटेड अंडर द एम्ब्रियोनल नॉब, इट इज एम्ब्रियोनिक एंडोडर्म असं म्हणतात. म्हणजे एम्ब्रियोनल नॉब कडला जो एंडोडर्म असतो त्याला एम्ब्रियोनिक एंडोडर्म असं म्हणतात. आणि रिमेनिंग एंडोडर्म जो असतो विथ ट्रोफोब्लास्ट टू फॉर्म, याला काय तयार होते, तर प्रायमरी योक सॅक तयार होते. डायग्राम मध्ये बघा योक सॅक. रिमेनिंग एंडोडर्मल सेल जे असतात याच्यापासून काय तयार होते, विथ ट्रोफोब्लास्ट टू फॉर्म प्रायमरी योक सॅक. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये एंडोडर्म तयार झाला, प्रायमरी योक सॅक तयार. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोनिक डिस्क. आता याच्या डायग्राम मध्ये नाव नाही, एम्ब्रियोनिक डिस्क. आता काय होतं, तर याच्यामध्ये ब्लास्टोसिस्ट जो असतो कंटिन्यू टू ग्रो, हा सतत वाढत असतो. एम्ब्रियोनिक नॉब बिकम्स कोलुमनार, वरच्या बाजूला कोलुमनार एम्ब्रियोनिक नॉब जो असतो तो कोलुमनार होतो. अँड टू फॉर्म एम्ब्रियोनिक डिस्क तयार होते वरच्या बाजूला. तिसरी स्टेप याच्यामध्ये याला म्हणतात फॉर्मेशन ऑफ एम्नायटिक कॅव्हिटी. आता ही एम्नायटिक कॅव्हिटी कशी तयार होते बघा, स्पेस बिटवीन एम्ब्रियोनिक डिस्क मधली स्पेस अँड ट्रोफोब्लास्ट. बघा याच्यामध्ये डायग्राम मध्ये या दोघांमधली जी स्पेस होते, ही स्पेस काय होते, याच्यामध्ये स्पेस बिटवीन एम्ब्रियोनिक डिस्क अँड ट्रोफोब्लास्ट इज कॉल्ड ॲज एम्नायटिक कॅव्हिटी. आणि एम्नायटिक कॅव्हिटी जी असते इट इज फिल्ड बाय एम्नायटिक नावाच्या फ्लुइडनं भरलेली आहे. डायग्राम मध्ये दिसते एम्नायटिक कॅव्हिटी, इट इज फिल्ड बाय एम्नायटिक फ्लुइडनं भरलेली असते. त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ एक्टोडर्म. आता एक्टोडर्मचा नंबर आला बघा, डायग्राम मध्ये दिसतोय एक्टोडर्म वरचा. हा एक्टोडर्म कसा तयार होतो, तर याच्यामध्ये आफ्टर फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म तयार झाल्यानंतर रिमेनिंग सेल्स ऑफ एम्ब्रियोनिक डिस्क, राहिलेले सेल्स कुणाचे, एम्ब्रियोनिक डिस्कचे राहिलेले सेल्स काय होतात, गेट अरेंज्ड इन ए लेयर्स टू फॉर्म काय तयार होतो, हा एक्टोडर्म. रिमेनिंग सेल्स, राहिलेले सेल्स एम्ब्रियोनिक डिस्कचे अरेंज होतात, इन ए लेअर मध्ये अरेंज होतात. अँड टू फॉर्म काय तयार होतो, एक्टोडर्म तयार होतो. म्हणजे एंडोडर्म तयार झाला, त्याचबरोबर एक्टोडर्म तयार झाला.
त्याच्यानंतर पाचवा याचा फॉर्मेशन ऑफ मेसोडर्म. आता मेसोडर्म डायग्राम मध्ये बघा, मधला भाग मेसोडर्म म्हणजे एंडोडर्म आणि एक्टोडर्म मधला स्पेस जो असतो त्याला काय म्हणतात, मेसोडर्म. याच्यामध्ये डायग्राम मध्ये नाव दाखवलेलं आहे मेसोडर्म, दोघांच्या मधला त्याला म्हणतात मेसोडर्म. आता मेसोडर्म कसा तयार होतो, हाइंड एंड ऑफ एम्ब्रियोनिक डिस्क सेल म्हणजे बॅक साइडचे एम्ब्रियोनिक डिस्कचे बॅक साइडचे जे सेल्स असतात प्रॉलिफरेट होतात, इन्क्रीज रेट जास्त रेटनं काय होतात, प्रॉलिफरेट म्हणजे स्प्रेड होतात. प्रॉलिफरेटेड सेल्स डिटॅच्ड फ्रॉम द एम्ब्रियोनिक डिस्क, हे प्रॉलिफरेटेड सेल्स काय होतात, एम्ब्रियोनिक डिस्क पासून काय होतात, डिटॅच होतात. अँड स्प्रेड बिटवीन, बघा कोणामध्ये पसरतात, तर याच्यामध्ये बघा डायग्राम मध्ये दिसतंय कोणामध्ये पसरले, बिटवीन कोणामध्ये, एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये काय होतात, स्प्रेड होतात. आणि याच्यामध्ये काय होतं, टू फॉर्म काय होते, मेसोडर्म तयार होतो. स्प्रेड बिटवीन, इथं ट्रोफोब्लास्ट अँड एंडोडर्म दिले, त्याचबरोबर एक्टोडर्म त्याचबरोबर एंडोडर्म याच्यामध्ये काय होतात, स्प्रेड होतात आणि मेसोडर्म तयार होतो. तर अशा तऱ्हेने 3 लेअर एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म काय झाला, तयार झाला. त्याच्यानंतर पुढचा भाग याच्या फॉर्मेशन ऑफ एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक सिलोम असं म्हणतात. सिलोम म्हणजे कॅव्हिटी असते, मोठी कॅव्हिटी या डायग्राम मध्ये दाखवलेली आहे. ही जी कॅव्हिटी, पूर्ण कॅव्हिटी जी असते याला सिलोम असं म्हणतात. हे सिलोम काय असते याच्यामध्ये, तर याच्यामध्ये तर एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, फ्रॉम एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, ज्यादा झालेला एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म जो असतो हा स्प्लिट होतो इंटू 2 लेअर. दॅट इज परायटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक म्हणजे बाहेरच्या साईडचा एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, त्याला आउटर साईडचा कॅव्हिटी सिलोम असं म्हणतात. आणि फिसरल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक फिसरल इंट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, असे 2 प्रकार. म्हणजे इनर साईडचा ही सिलोम जी असते ती कशापासून बनलेली असते, फिसरल इंट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म पासून बनलेली असते. आणि बाहेरची जी असते याला काय म्हणतात, एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म. अशा 2 मेसोडर्म काय होतात, ह्या 2 काय होतात, सिलोम तयार होतात. त्याच्यानंतर पुढचा भाग याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ कोरॉइन आणि एम्नॉइन. आता याच्यामध्ये डायग्राम मध्ये नाव दाखवले आहेत कोरॉइन आणि एम्नॉइन. तर याच्यामध्ये हा कोरॉइन, याच्यामध्ये बघा बाहेरच्या साईडला गोल गोल सेल्स आहेत त्याला कोरॉइन म्हटलंय, एम्नॉइन याच्यामध्ये नाव नाहीये. आता हे कोरॉइन आणि एम्नॉइन काय असतात, तर याच्यामध्ये कोरॉइन कन्सिस्ट ऑफ ट्रोफोब्लास्ट लाइन्ड बाय परायटल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, याला कोरॉइन असं म्हणतात. आणि एम्नॉइन म्हणजे काय, एम्निओजेनिक सेल्स असतात कव्हर्ड बाय फिसरल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेसोडर्म, याला काय म्हणतात, एम्निऑन असं म्हणतात. तर याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ कोरॉइन आणि एम्नॉइन ह्या स्टेप याच्यामध्ये गॅस्ट्रुलेशन मध्ये असतात. तर याच्यामध्ये ही प्रोसेस याच्यामध्ये दाखवलेली आहे. तर साईड बघा, याच्यामध्ये हा पिकअप द फिम्ब्री काय करते, पिकअप करते. आणि याच्यामध्ये कुठं बघा, याच्यामध्ये एम्पिला म्हणजे काय, फॅलोपियन ट्यूब मध्ये आणली जाते. बघा याच्यामध्ये पुढे फर्स्ट क्लिव्हेज आहे, सेकंड क्लिव्हेज आहे, त्याला 2 सेल्ड स्टेज म्हटले, पुन्हा 4 सेल्ड स्टेज, 8 सेल्ड स्टेज तयार झाली. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन प्रोसेस बघा खाली, याच्यामध्ये 6 ते 7 दिवसानंतर हा एम्ब्रिओ जो असतो ह्या युटरस मध्ये इम्प्लांटेशन झालेलं आहे. तर याच्यामध्ये झोना पेलुसिला डिसॅपियर वगैरे दाखवलेला आहे याच्यामध्ये. तर हा इम्प्लांटेशन प्रोसेस म्हणजे ब्लास्टुला आणि शेवटी गॅस्ट्रुलेशन ह्या एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये प्रोसेस येतात.